1,28,000 लिटर बायोडिझेलची अवैध वाहतूक उघड, 3 टँकर जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 3 आरोपींसह 2,17,70,000 मुद्देमाल ताब्यात. गुजरात राज्यातून विसरवाडी मार्गे धुळ्याच्या दिशेनं होणाऱ्या बायोडिझेलच्या कथित अवैध वाहतुकीवर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई केली. या कारवाईत 3 टँकरमधून वाहतूक करण्यात येत असलेले सुमारे 1,28,000 लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आलं. या कारवाईत 3 टँकर चालकांना ताब्यात घेण्यात आलंय. बायोडिझेल व 3 टँकरसह एकूण 2,17,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 8 ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत गुजरातमधून विसरवाडी मार्गे बायोडिझेलची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ सापळा रचला. रात्री 11:30च्या सुमारास विसरवाडीच्या दिशेनं धुळ्याकडे जाणारे पांढऱ्या रंगाचे 3 टँकर एकापाठोपाठ येताना दिसले. पोलिसांनी 3 टँकर थांबवून चालकांची चौकशी केली असता त्यांच्या उत्तरांबाबत संशय निर्माण झाल्यानं टँकरची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान टँकरमध्ये बायोडिझेल असल्याचा संशय आल्यानं पुरवठा विभाग, नवापूर तसेच नंदुरबार येथील फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3 टँकरमधून बायोडिझेलची वाहतूक होत असल्याचं निष्पन्न झालं. या कारवाईत सुमारे 1,02,40,000 रुपये किमतीचं 1,28,000 लिटर बायोडिझेल, 1,15,20,000 रुपये किमतीचं 3 टँकर आणि 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन असं एकूण 2,17,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या टँकरचे क्रमांक GJ12BW 7829, GJ12BW 4947 आणि GJ12CT 9537 असे आहेत. या प्रकरणी टँकर चालक बाबूलाल नरसिंगराम विष्णोई वय 49, गुमानराम रूपाराम जाट वय 38, दोघे राहणार बाडमेर राजस्थान, तसेच संतोष रोधेश्याम सिंग वय 36 राहणार आग्रा उत्तर प्रदेश यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलानी करतात. ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे तसेच पोलीस हवालदार मुकेश तावडे, मोहन ढमडेरे आणि पोलीस अंमलदार रामेश्वर चव्हाण, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील, रवींद्र हिरे यांच्या पथकाने केले. पंचतारका न्यूज नेटवर्कसाठी समीर पठाण, विसरवाडी, नंदुरबार.